आज आपण पालकमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे, काय मागणी आहे? सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. हे बघा, आज संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील गोरबंजारा समाजाच्या वतीनं आज जो काही निवेदनचा उपक्रम होता, ह्या उपक्रमाच्या माध्यमातून मला एवढं सांगायचं आहे. गोरबंजारा समाज हा 1871 पासून या शासनानं इथल्या ब्रिटिशकालीन जमातीनं गोरबंजारा समाजाला एक नॉन क्रिमिनल ऍक्ट असा टप्पा लादला गेला होता. आणि शासनच म्हणते की गोरबंजारा समाज आदिवासी आहे, त्यांना नॉन क्रिमिनलची एक अट लागू केली जाचक, आणि त्या अटीनुसार आम्हाला कुठेतरी एसटी प्रवर्गात सामील केलं पाहिजे. पण आज तागात वास्तविक पाहता आमच्या गोरबंजारा समाजाला जवळजवळ 1 कोटीपेक्षा जास्त आमची लोकसंख्या असताना सुद्धा मराठवाड्यातील महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करून घेतलं जात नाहीये. याचं कारण असं आम्हाला दिसतंय, यांना माहित आहे गोरबंजारा समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका सूचीमध्ये VJNT मध्ये आज, परंतु इतर राज्यात जर हिशोब घातला गेला, इतर राज्यात जर पडतावा केला तर इतर राज्यामध्ये सगळ्या वेगवेगळ्या राज्यामध्ये गोरबंजारा समाज वेगवेगळ्या सूचीमध्ये आहे. या शासनाला, या प्रशासनाला, या शासनकर्ते जमातीला माहित आहे यांचे 47 तुकडे केले, सगळे एकत्रित जर आले तर कदाचित शासनाचा पलडा हलका होईल आणि गोरबंजारा समाजाचा पलडा भारी होईल. त्यांना जाणीवपूर्वक या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागत आहे, म्हणून त्यांनी आमच्या आरक्षणाला कुठेतरी आडोसा घालत आहेत. आम्हाला माहित आहे यापूर्वी संत रामराव बापूंनी पण गोरबंजारा समाजासाठी लढा दिला होता, दिल्लीमध्ये उपोषण केले होते, त्यावेळेस पण रामराव बापूंना या शासनाने प्रशासनाने केराची टोपली दाखवली. पण आम्ही आता समाज जागृत झालेला आहे, सुशिक्षित बांधवांची आमच्या समाजामध्ये संख्या वाढलेली आहे आणि सर्वांना कळालं आरक्षण काय असतंय, आरक्षणाचा लाभ काय असतंय आणि आम्हाला एसटी प्रवर्गाचा लाभ पाहिजे. आम्हाला एवढं सांगायचं या शासनाला, प्रशासनाला की बाबांनो, जर तुम्ही हैदराबाद गॅजेट कन्सिडर करून तेलंगणाच्या धर्तीवरचा जो काही गॅजेट आहे त्याच गॅजेटच्या अनुषंगानं, त्याच गॅजेटचा आधार घेऊन मराठा समाज बांधवांना तुम्ही ओबीसीचं आरक्षण देताय, तर आमचं एवढं सांगणं आहे, आमचे 67 ते 80 हजार गोरबंजारा बांधवांचे त्या हैदराबादच्या गॅजेटमध्ये नोंद आहे आणि त्याच नोंदीचा आधार घेऊन, हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन गोरबंजारा समाजाला एसटी प्रवर्गात सामील करून घेण्यात यावं. अन्यथा आता आज पालकमंत्री सरनाईक साहेबांना आम्ही निवेदन दिलोय. निवेदन पण इतकी मोठी लोकसंख्या, इतका मोठा जनसैलाब आमच्या इथे जमाव झालेला आहे, पण आम्ही येणाऱ्या काळामध्ये जसं महाराष्ट्रामध्ये जालना, बीड या जागी आम्ही निवेदन देऊन सुद्धा शासनाने ऐकलं नाही, म्हणून आम्ही कालच्या 15 तारखेमध्ये भव्य दिवसा आक्रोश मोर्चा आम्ही सरकारला दाखवलंय. त्याच्यापेक्षाही एकदम म्हणजे चांगल्या पद्धतीनं आणि आक्रोश मोर्चा हा जनसैलाब मोठा दाखवून या शासनाच्या छातीवर बसणार. तर दिलं तर ठीक, तर याचं जे काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे त्या प्रश्नाला सरकारला सामोरं जावं लागेल. एवढंच माझ्या गोरबंजारा समाज बांधवाच्या वतीने मला सांगायचं. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आपल्या ओबीसी तुम्हाला आरक्षण भेटावं असं त्यांचं म्हणणं आहे. आम्हाला एसटी प्रवर्गातून नाही, हे बघा, इथं ज्या ज्या व्यक्तिमत्वाने समाजासाठी लढा दिलेला आहे, ज्या ज्या व्यक्तिमत्वाने समाजासाठी उपोषणी आंदोलन म्हणजे स्वीकारले आहेत, त्या सर्वांना अभ्यास झालेला आहे. गोरबंजारा समाज मुळातच एसटीत आहे, मुळातच. आम्ही एसटी मध्ये आता समाविष्ट करा म्हणत नाही, आम्ही पूर्वीपासून एसटी मध्ये आहे. जिथं होतं तेच ठेवा. आम्हाला VJNTचं आरक्षण पुरणार नाही, कारण महाराष्ट्रामध्ये 1 कोटीच्या पुढे आमचा समाज आहे, लोकसंख्या आहे आणि कुठंतरी 3.5% आरक्षण देते. 3.5% मध्ये 14 जाती येतात आणि उपजाती असं धरून 40-42 जाती या प्रवर्गात आहेत आणि VJNTचं आरक्षण हा आमच्या समाजाला पूरक अशा पद्धतीचं नाहीये. आमचा समाज आज बी काबाड कष्ट करून खात आहे आणि समाजाचा अंत पाहू नये या शासनाला आम्हाला म्हणायचंय.